जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात पुढील 5 दिवस निरभ्र आकाशासह किमान तापमान कायम राहून मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे। तसेच पहाटेचा गारठा कमी होऊन दुपारी उन्हाचा चटका थोडासा जास्त जाणवतो आहे। राज्यात मागील 24 तासात सोलापूर येथे उच्चांकित 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर जेऊर येथे तापमानाचा पारा 35 अंशावर आणि कोकणात रत्नागिरी येथे 35.7 अंशावर पोहोचला आहे। तर विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यात उच्चांकी 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। त्यासोबतच नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील निचांकी किमान तापमान 13.9 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे। इराण आणि लगतच्या भागात पश्चिमी चक्रवात निर्माण झालेले आहेत, त्यामुळे उत्तर आणि पश्चिम भागात वाऱ्यांच्या प्रवाहात भिन्नता असू शकते। वायव्य भारतात 126 किलोमीटर उंचीवर 140 नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे प्रवाह कायम आहेत, त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या तुरळक भागात थंडीच्या लाटेची शक्यता आहे। तर मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी दिवसागार वाढण्याची शक्यता असून हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओरिसामध्ये धुक्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, मागील 24 तासामध्ये विदर्भात किमान तापमान वाढलं आहे, तर राज्याच्या काही भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंशाने जास्त आहे। राज्यातील काही भागामध्ये पुढील 4 दिवसात तापमानाचा पारा 2 ते 3 अंशाने वाढेल, तर किमान तापमान कायम राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।